मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 12 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणी नुकतेच भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? ऑप्शन ए संजीव खन्ना, ऑप्शन बी भूषण गवई, ऑप्शन सी SP सिंग, ऑप्शन डी राकेश खन्ना. याचा आन्सर आहे ऑप्शन ए संजीव खन्ना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. संजीव खन्ना यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 53, ऑप्शन सी 51, ऑप्शन डी 54. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 51. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारताचे 91 सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांना कोणी शपथ दिली आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू, ऑप्शन सी धनंजय चंद्रचूड, ऑप्शन डी जगदीप धनखड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन बी बराक ओबामा, ऑप्शन सी व्लादिमीर पुतिन, ऑप्शन डी शिगेरू इशिबा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शिगेरू इशिबा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जपान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? ऑप्शन ए अमिताभ बच्चन, ऑप्शन बी फिलिप रोजर नॉयस, ऑप्शन सी प्रीती पटेल, ऑप्शन डी वहिदा रहमान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी फिलिप रोजर नॉयस. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. 2024 मध्ये कितवी आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद अझरबैजान देशात होणार आहे? ऑप्शन ए 29, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 28, ऑप्शन डी 25. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 29. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 10 नोव्हेंबर, ऑप्शन बी 11 नोव्हेंबर, ऑप्शन सी 13 नोव्हेंबर, ऑप्शन डी 12 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 12 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ FIH च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए PR श्रीजेश, ऑप्शन बी गौतम गंभीर, ऑप्शन सी रवी शास्त्री, ऑप्शन डी मोहम्मद तैयब इकराम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मोहम्मद तैयब इकराम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ FIH च्या अध्यक्षपदी निवड झालेले मोहम्मद तैयब इकराम हे कोणत्या देशाचे नागरिक आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नैरोबी, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी इराक. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पाकिस्तान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गोवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या कालावधी दरम्यान गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 23 ते 30 नोव्हेंबर, ऑप्शन बी 21 ते 27 नोव्हेंबर, ऑप्शन सी 22 ते 30 नोव्हेंबर, ऑप्शन डी 20 ते 28 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 20 ते 28 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. भारत आणि कोणत्या देशात सीमेवर दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन ए अफगाणिस्तान, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भूतान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारताचे 91 सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना किती महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
ऑप्शन ए विजय कोठारी, ऑप्शन बी गीत सेठ, ऑप्शन सी पंकज अडवाणी, ऑप्शन डी अनुजा ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पंकज अडवाणी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. पंकज अडवाणी कितव्यांदा IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए 28, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 27, ऑप्शन डी 29. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 28. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. अझरबैजान देशात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद 2024 मध्ये भारताचे शिष्टमंडळ कोणाच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहणार आहे? ऑप्शन ए भूपेंद्र यादव, ऑप्शन बी पियुष गोयल, ऑप्शन सी कीर्ती वर्धमान सिंग, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कीर्ती वर्धमान सिंग. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी बंगळुरू, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी हैदराबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बंगळुरू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राज्याने पद्म पुरस्कार विजेत्यांना महिन्याला 30,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी ओडिसा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ओडिसा. तर मित्रांनो, अशाच MCQ चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.